यंदा वटपौर्णिमेला कोणते रंग शुभ आहेत, कोणत्या रंगाची साडी सुहासिनीने नेसावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. यंदा अधिक महिना असलेल्या वर्षातील वटपौर्णिमा साजरी करण्यात येत आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वटपौर्णिमेला विशेष रंग महत्त्वाचे सांगितले जात आहेत, ज्यामुळे सौभाग्य, समृद्धी आणि भगवान श्री हरी विष्णूंची कृपाही मिळेल असं सांगितलं जातं. म्हणूनच हिरवा, लाल, पिवळा की आणखी कोणते रंग या वटपौर्णिमेला आपण परिधान करू शकतो? चला तर मग संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, मी सांची चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या वर्षाची वटपौर्णिमा ही विशेष महत्त्वाची मानली जाते. या दिवशी सुहासिनी महिला सावित्रीचं स्मरण करून वटवृक्षाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी परिधान केलेले रंग हे विशेष शुभ मानले जातात, ज्यामध्ये हिरवा रंग, लाल रंग, पिवळा रंग, गुलाबी रंग महत्त्वाचा मानला जातोय. यंदा वटपौर्णिमेचा सर्वात शुभ रंग मानला जातोय तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग सौभाग्य, समृद्धी, निसर्ग आणि वैवाहिक सुखाचं प्रतीक आहे. वटवृक्षाची हिरवाई जीवनातील स्थैर्य आणि दीर्घायुष्याचं प्रतीक मानले जाते. त्यामुळे अनेक सुवासिनी या दिवशी हिरवी रंगाची साडी नेसणं पसंत करतात. दुसरा आहे लाल रंग. लाल रंग म्हणजे शक्ती, प्रेम आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक. माता सावित्रीच्या दृढ निश्चयाची आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा हा रंग आहे. त्यामुळे लाल रंगाची साडी आणि लाल रंगाचे अलंकार शुभ मानले जातात. त्याचबरोबर पिवळा रंग. आता हे वर्ष अधिक महिन्याचं आहे. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे पिवळ्या रंगाचं महत्त्व यावर्षी वाढले. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पिवळा रंग सुद्धा परिधान नक्कीच करू शकतो, जो सकारात्मकता, ज्ञान, समृद्धी आणि गुरुतत्वाचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर गुलाबी रंग सुद्धा या दिवशी परिधान केला जातो. हा रंग प्रेम, आपुलकी आणि कौटुंबिक आनंदाचं प्रतीक आहे. वैवाहिक जीवनात गोडवा आणि सौंदर्य वाढवण्यासाठी हा रंग शुभ मानला जातो. त्याचबरोबर सोनेरी रंग सुद्धा ऐश्वर्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून पूजा आणि धार्मिक कार्यासाठी सोनेरी रंगाची साडी नेसणं सुद्धा महत्त्वाचं आणि शुभ मानलं जाते. मात्र वटपौर्णिमेच्या दिवशी काही रंग टाळावे. धार्मिक मान्यतेनुसार पूर्ण काळ्या रंगाचे वस्त्र किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं टाळावं. वटपौर्णिमेला माता सावित्री, सत्यवान आणि वटवृक्षाची पूजा केली जाते. त्याचबरोबर अधिक महिन्याचं हे वर्ष असल्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंचं स्मरणही विशेष महत्त्वाचं मानलं जाते. त्यामुळे हिरवा, लाल आणि पिवळा हे 3 रंग यंदा सर्वाधिक शुभ मानले जाणार आहेत. हे रंग फक्त वस्त्रांचेच नाही, तर सौभाग्य, समृद्धी, प्रेम, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. मग यंदा अधिक महिन्याच्या वर्षामध्ये आलेल्या वटपौर्णिमेला तुम्ही कोणता रंग निवडणार आहात? कमेंट करून नक्की सांगा बरं. आता वटपौर्णिमा ही सोमवारी आल्याने दुर्मिळ संयोग निर्माण होतोय. यंदाची वटपौर्णिमा हे 29 जून रोजी सोमवारी येत आहे. पौर्णिमा तिथी 29 जून रोजी पहाटे सुरू होऊन 30 जूनपर्यंत राहणार आहे. यंदाची वटपौर्णिमा ही विशेष मानली जाते, कारण वटपौर्णिमा सोमवारी आहे. सोमवार हा दिवस भगवान शिवांना समर्पित असतो. वटपौर्णिमेच्या व्रतात सावित्री, सत्यवानासोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीचेही स्मरण करावं असं म्हणतात. पौर्णिमा आणि सोमवार यांचा संयोग हा सोमवती पौर्णिमा स्वरूपात शुभयोग मानला जातोय. या दिवशी केलेली प्रार्थना, जप, दान आणि व्रत हे अधिक फलदायी मानले जात आहे. आधी सांगितल्याप्रमाणे यंदा वटपौर्णिमेला हिरवा रंग, लाल, पिवळा याचबरोबर गुलाबी आणि सोनेरी हे रंग शुभ मानले जाणार आहेत. या व्रतामुळे स्त्रियांना पतीच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद मिळतो. वैवाहिक जीवनात प्रेम आणि जिव्हाळा वाढतो. कुटुंबातील मतभेद कमी होण्यास मदत होते. मानसिक स्थैर्य आणि सकारात्मकता वाढते. अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि संतती सुख. शिवाय कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्याचा अतिशय शुभ दिवस मानला जातो. आता अनेकांना प्रश्न पडतो की गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेची पूजा करावी का? तर गर्भवती महिला पूजा नक्कीच करू शकतात, मात्र
काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी काय करावं? गर्भवती महिलांनी या दिवशी स्नान करून साध्या पद्धतीने अगदी पूजा करायची आहे. वडाच्या झाडाला नमस्कार करून फक्त 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालून पूजा करायची. फळे, दूध आणि पौष्टिक आहार नक्की घ्यायचा आहे. जास्त वेळ उन्हात उभं राहू नका. शारीरिक क्षमतेनुसार पूजा नक्की करायची आहे. ज्या दिवशी निर्जळी उपवास करू नये, जास्त वेळ उपाशी राहू नये, थकवा येईल इतक्या प्रदक्षिणा घालू नयेत. गर्दीमध्ये जास्त वेळ उभं राहू नका. गर्भावस्थेत आई आणि मुलाचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं असल्यानं डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वटपौर्णिमेच्या व्रताचं स्वरूप ठरवा. आता ज्यांची पहिली वटपौर्णिमा असेल तर त्या नवविवाहित महिलांसाठी विशेष म्हणजे पहिली वटपौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी हिरवी किंवा लाल साडी या महिलांनी परिधान करावी. हिरवा चुडा, कुंकू, मंगळसूत्र धारण करावं. सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी. वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळून प्रार्थना करावी. आता वटपौर्णिमेची पूजा नेमकी कशी करावी, त्याची योग्य पद्धत काय, या संबंधित माहितीचे वेगळे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. ते जाऊन तुम्ही नक्की पहा. खरं तर वटपौर्णिमेच्या दिवशी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं, उत्तम आरोग्य लाभावं, यासाठी अनेक सुहासिनी महिला वटवृक्षाला प्रार्थना करतात. यावेळी आपणही वटवृक्षाची पूजा करून प्रार्थना करावी म्हणावं. हे वटवृक्षा सावित्रीप्रमाणे अखंड सौभाग्य, उत्तम आरोग्य, कौटुंबिक सुख आणि समृद्धी माझ्या कुटुंबालाही लाभू दे, अशी प्रार्थना नक्कीच सगळ्या महिलांनी करायची आहे आणि नंतरला नमस्कार करायचा आहे. यंदा सोमवारी येणारी ही वटपौर्णिमा अत्यंत शुभ आणि दुर्मिळ संयोगांपैकी एक मानली जात असून श्रद्धेने केलेली पूजा आणि प्रार्थना तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि मंगल ऊर्जा वाढवणारी नक्कीच ठरू शकते. वटपौर्णिमेच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.